ठिकाण असून त्या ठिकाणी जवळजवळ 1 एकर जागा हे म्हणजे बाजारासाठी ठेवलेली आहे आणि त्या 1 एकर जागेमध्ये जवळजवळ 50 लोक तिथे म्हणजे आपापले म्हणजे व्यवसाय चालू ठेवला। त्या ठिकाणी झालं का, काही जे लोक पक्के घर बांधले त्यांना न हटवता जे 8 लोक आहेत त्यांना फक्त नगर परिषदनी नोटीस बजावली की तुम्ही तात्काळ हे खाली करा म्हणून। तर हा एक प्रकारे छोट्या म्हणजे काम करणाऱ्याला व्यवसायिकाला हा एक त्रास देण्याचा हा प्रकार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कलेक्टरला सुद्धा भेटलं आणि आज आमची बाजू सुद्धा आपल्या समोर आम्ही मांडत आहोत। हे जे अन्याय होत आहे हा कुठेतरी रोखलं पाहिजे आणि याच्यावर जी कारवाई होते तीच कारवाई नगराध्यक्षावरही झाली पाहिजे आणि नगरसेवकावरही झाली पाहिजे, कारण त्यांचे तिथे पक्के घर बांधलेले आहे आणि त्यांना कसल्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही। दुसरा मुद्दा असा, कोणती तालुक्यात असे 5-6 गाव आहेत, नाही पूर्ण गावच आहे, त्याच्यात आहे बेलगाव घाट आहे, मोहोगाव आहे, भिनपूर आहे, सोहले आहे, कैमूल आहे। या परिसराचा मी दौरा केला असता, तिथे फक्त 4 तास वीज असते आणि बाकी पूर्ण बंद। कास्तकारीला सुद्धा 4 तास आणि बाकीचा असं 4 तास राहते। त्यामुळे जे उन्हाळी जे पीक आहे ते पूर्ण म्हणजे वाळून गेले आहे आणि शेतकऱ्याचा पूर्णात नुकसान झाला। याचा सुद्धा सर्वे करून सरकारने त्या गरजूंना मदत द्यावी अशी माझी मागणी आहे।